MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH गेल्या हंगामातलं सर्व काही नुकसान असेल दुःख विसरून आता बळीराजा पुन्हा आपल्या मशागतीच्या कामांना लागलेला आहे। खरीप हंगामासाठी बळीराजा हा तयारीसाठी लागलेला आहे। मात्र अवेळी पडणारा पाऊस यामुळे शेतकऱ्याची सुद्धा मशागतीची कामे रखडलेली आहे। आपण आता जळगाव तालुक्यामध्ये आहोत आणि जळगाव तालुक्यामध्ये असेल किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामध्ये सततचा अवकाळी पाऊस पडत आहे। वातावरणात बदल होत आहे। वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जी आहे मशागतीची कामे रखडलेली आहेत। खरीप हंगामासाठी शेती जी आहे ती तयारी करायची आहे आणि त्यासाठी शेतातलं कचरा वेचणं असेल किंवा कचरा जाळण्याचं असेल, नांगरटी असेल, वखरणी असेल, शेती तयार करण्याची जी कामं आहेत ती या अवकाळी पावसामुळे रखडल्यामुळे शेतकऱ्याला पुढच्या शेतीच्या तयारीसाठी जो आहे या ठिकाणी विलंब होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे जो अवेळी पडणारा पाऊस आहे यामुळे हा बळीराजा सुद्धा या ठिकाणी संभ्रमात सापडलेला आहे। शेती कधी तयार होईल आणि कशा पद्धतीने नंतर हंगामा यासाठी तयारी करावी लागेल किंवा पेरणी कधी करायची असं या ठिकाणी नेमकं शेतकरी या ठिकाणी संभ्रमात सापडलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत। काय सांगणार, कशी तयारी चालू आहे? मे महिन्याचा पूर्ण पाऊस पडतोय, पूर्ण पाऊस नाहीये। मशागत करायला ट्रॅक्टरचे भाडे जास्त, मजुऱ्या जास्त असं चालू आहे आणि केव्हा पेरणी करवा काय करवा हे काही समजत नाही। पावसामुळे जे काम आहे ते वेळेवर होत आहे का तुमची? वेळेवर काही झालेले नाही आमचे काम। असं कामा खडले, अच्छा, संपूर्ण कामा ठरले। तुम्हाला जी पेरणी करायची समजा ती पेरणी कधी करायची काही माहिती आहे का? जेव्हा पाऊस येईल जून महिन्यापर्यंत तेव्हा पेरणी होईल, असं तोपर्यंत नाही। अच्छा, पण आता जो हा वेळ लागतोय शेती तयार करायला, मग शेती वेळेवर जर नाही तयार झाली तर मग तोपर्यंत अशीच मग वाट बघायला लागेल अच्छा पाऊसची। तर या ठिकाणच्या काही मजूर किंवा शेतकरी महिला सुद्धा आहेत आपल्याशी, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। काय सांगणार ताई, शेतीची कामं जी आहे कुठेतरी पावसामुळे रखडली का, वेळेवर काम होत नाही का? पावसामुळे अच्छा होता नाही ना मान काम। अच्छा, काय काय काम असतं शेतात समजा? निंदणं, पेरणं, सरकी लावणे, मटेरियल टाकणं, अच्छा, गाडी कचरा येसणं, अजून बारे राहिले ते काम। पावसामुळे वेळ होतोय का? हा, वेळ होतोय। तर हे होते या ठिकाणचे शेतकरी की जो अवेळी पाऊस पडतो आहे यामुळे खरीप हंगामासाठी जी शेतकऱ्याची मशागत जी करायची आहे आणि या मशागतीची जी वेगवेगळी कामे आहे या ठिकाणी खोळंबल्यामुळे आता शेतकऱ्याला पुढच्या तयारीसाठी जो आहे तो विलंब होत आहे। त्यामुळे अवेळी पडणारा पाऊस, मान्सूनचं आगमन महाराष्ट्रात झालेलं आहे। मात्र जळगाव जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर या ठिकाणी त्याला पेरणी करावी लागणार आहे। मात्र पेरणीसाठीचं शेत जे तयार करायचं आहे त्या मशागतीच्या कामांना यावेळी पडणाऱ्या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे नक्कीच या ठिकाणी विलंब होत असल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH